नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। बेळगाव ग्रामीण मधील कथित भ्रष्टाचारावर भाजपचा थेट निशाणा। ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार आणि सरकारी योजनांतील अनियमिततेचे आरोप। युवराज जाधव यांचा काँग्रेस सरकारवर हल्लाबोल। वाल्मिकी महामंडळ प्रकरणावरून राजकीय रणकंदन। बी नागेंद्र यांचा भाजपवर पलटवार। राजीनाम्याच्या मागणीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप। श्रावणात प्रवाशांना रेल्वेचा दिलासा। बेंगळूर बेळगाव मार्गावर विशेष एक्सप्रेस। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त फेऱ्या। सम्राट अशोक चौकात माती परीक्षण। बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला मिळणार गती। नोव्हेंबर पासून बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता। गणरायाच्या आगमनाची चाहूल। बेळगावात गणेश मूर्तींचे स्टॉल सजले। आकर्षक मूर्तींना भक्तांची पसंती। खड्डेच खड्डे, चिखलाचा विळखा। जानेवाडी बिजगर्णी रस्त्यावर जीवघेणा प्रवास। रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी।